चला मॅच ऑन. टॉस जिंकलाय जासई संघानं. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई हा संघ खेळतोय. टॉस जिंकला. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय सोसायटी पनवेल. आघाडीची जोडी सरकले. संतोषजी कुवार आणि आम्ही पाहतोय सुमितजी झुंजाराव. एक चांगलं व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व आपण बऱ्याच वेळा पाहिलं आणि आता इन ऍक्शन मध्ये त्यांना आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिलं षटक घेऊन गोलंदाज साईश म्हात्रे. यंग टॅलेंट जासई, रायगडचा यंग टॅलेंट ज्याला म्हटलं जातं. अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळतो. अगदी प्रणय आपण पाहिलं साईशला रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याचं चांगलं योगदान राहिलंय. ISPL मध्ये सुद्धा साईशला खेळताना पाहिलं. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये व्यावसायिक क्रिकेट सुद्धा त्यांनी खेळलाय. संतोष कुमार सुमित झुंजाराव आघाडीची जोडी सरकले. MG ट्रॉफी ची आपण पाहतोय दिमागदार स्पर्धा. सामना सूर्य मैदानावर. पहिलं षटक साईश म्हात्रे. पहिला चेंडू वेगवान रिव्हर्स अटेम्प्ट केला मात्र पंचांचा इशारा आला. नो बॉल. साईश म्हटला जातो तो वेगळ्या धाटणीच्या चेंडूसाठी ओळखला जातो. साईश म्हात्रे. पहिला चेंडू आला. नो बॉल. समोर उभा आहे संतोष कुवर. एक चांगला फलंदाज आहे संतोष. आक्रमकता त्याच्याकडे जरूर आम्ही पाहिलं. ऑन दी राईट कव्हर कडे तिथे क्षेत्ररक्षणाची सजावट साईश कडून पाहिलं आपण जरूर. सिंगल. पहिला चेंडू नो बॉल आणि त्यानंतर सिंगल. 2 धावा धावफलकावरती बॅटिंग टीम सोसायटी पनवेल. सुमित झुंजाराव राजकीय क्षेत्रामध्ये पनवेल परिसरामध्ये सातत्याने त्यांचं योगदान पाहिलं आणि आता इन ऍक्शन क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण त्यांना जरूर पाहतो खेळाडूच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या टोटल आपण पाहतो 2. लाईन ओळखली. ग्लास करण्याचा प्रयत्न होता. साईश साठी ओळखला जातो कारण साईश जेव्हा चेंडू डिलिव्हर करतो बारीक अभ्यास आहे. ISPL असो अनेक स्पर्धा जासईसाठी ग्रामीण क्रिकेट सुद्धा त्यांनी खेळलाय. गोलंदाजी करताना साईश म्हात्रे. फुटबॉलचा वापर. फटका खेळला कव्हर कडे. मिड ऑफ कडून प्रयत्न. झेल सोडलाय. संयम तिथे होत्या. थोडं डिफिकल्ट होतं. त्यानंतर चेंडू पाहणं. पंच इशारा करत आमच्याकडे. यस 1 रन शॉट. चेक करूया आपण टीव्ही अंपायर. डाउट्स क्लिअर होतील. शॉर्ट रन चेक केलं जाईल. दरम्यान या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात सुजल घरत, त्याचप्रमाणे शुभम घरत आणि संपूर्ण MG ट्रॉफी साठी विनय गवंडी जे पळसप्यावरून या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. तर आपल्या शुभेच्छांचा स्वीकार आहे विनय गवंडी आणि नक्कीच स्वागत आहे आणि आपली उपस्थिती नक्कीच एक दिवस या स्पर्धेमध्ये आपण दाखवाल. आपलं सहर्ष स्वागत असेल. या अंपायर रिव्ह्यू आहे आणि आपण पाहिलं डिसिजन फेअर रन. 2 रन्स कंप्लीट. अंपायर रिव्ह्यू आपण पाहिलं. गोलंदाज साईश म्हात्रे. नो बॉल. सिंगल डॉट. स्क्रीनवर सुद्धा आपण पाहिलं आणि क्लिअरली ते स्पष्ट दिसलं. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ तिथे रेडी. धाव इकडे थोडा लेझी क्रिकेट होता. धोका होता मात्र थ्रो टळलाय. सुमित झुंजाराव आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक 3. संतोष कुवर. साईशनं मात्र अजूनही कोणत्या संधी मोठ्या फटक्या खेळण्यासाठी दिल्या नाहीयेत. नो बॉल. सिंगल डॉट. 2 धावा आल्या तिसऱ्या चेंडूवर. त्यानंतर सिंगल. 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती 5. साईश मात्र पुन्हा पुढचा चेंडू.
इथे फायदा घेता आला नाही, डीपकडे खेळलाय. साईसने ज्या पद्धतीनं दिशा टप्पा ठेवला आणि ज्या क्षेत्रामध्ये फलंदाजांना खेळण्याची पसंती मिळेल तिथे क्षेत्ररक्षण सेट केलं. कव्हर लॉंग ऑफ एरिया तो कव्हर करतोय जासईकडून. फिल्डिंग करत असताना आपण डीपकडे पाहतोय. रक्षित 5 चेंडूचा खेळ समाप्त. धावा धाफलकावरती टोटल 6 बिनबाद. सोसायटी पनवेल सुमित झुंजाराव स्ट्रायकर एंडला. आक्रमण क्लासिक शॉट गुड टायमिंग आणि हा देखना फटका षटकार. षटकाराने धावफलक. यस ओव्हर कंप्लीट. सिंगल नो बॉल सिंगल डॉट 2 धावा सिंगल सिंगल षटकार. पहिला नो बॉल होता. एकच डिसिजन पोहोचला इथपर्यंत. ठीक आहे चला ऍड करतो आपण. तर चेंजेस थोडासा होईल आणि एकूण धावा 13. सुमित झुंजाराव. यस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. धावसंख्या टोटल पाहतो 13. यस डाऊट क्लिअर. चला मॅच ऑन. साईश मात्रे. आता षटक क्रमांक 2 धावा धाफलकावरती टोटल पाहतो आपण. बॅटिंग टीम सोसायटी पनवेल. ओव्हर नंबर 2 संयम म्हात्रे. समोर खेळण्यासाठी संतोष कुवर. 2 चेंडूचा सामना केला संतोषनं. सलामी विरे फ्रंट फुटला आले. लाईन रीड केले आणि त्यानंतर आपण बघू हा चेंडू संयमचा. चांगली सुरुवात करून देतो संयम. धावसंख्या टोटल पहिल्या षटकानंतर 13. सामन्यातील पूर्वार्ध सोसायटी पनवेल मेघनाशेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. गुड बॉलिंग. बघा आता टप्पा चांगला होता. संतोष कुवरला कोणतीच संधी दिली नाही. लेग बायसनं ई धाव मिळेल. धावफलक पुढे सरकेल. टोटल 14. धावसंख्या धावफलकावरती 14. बॅटिंग करत असताना टीम सोसायटी पनवेल. चल चांगली भागीदारी बिल्डअप झाली तर धावा होतील कारण समोर जासई संघ चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे होते. सुमित झुंजाराव यांना माहिती आहे. ओ टप्पा पडला. चेंडू स्विंग झाला. शरीरावर आला. फटका जो डिसाइडेड प्लॅन केला होता तो फटका खेळता आला नाही. थोडे नाराज आहेत. पंचांचा इशारा लेग बाईट्स. धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स आपण आतापर्यंत पाहूया. एकूण धावा 15. तर MG ट्रॉफी बघा बाईकचा हा महासंग्राम. कंटेनर लोड आहे आणि आता तो थेट येईल जिथं आम्ही कक्ष उभा केलाय. संयम मात्रे. ओ पुन्हा एकदा लॉफ करतोय. संतोष कुवर स्ट्रगल करत होता आणि त्यानंतर हा फटका. संयमच्या गोलंदाजीवर षटकार. संयम म्हात्रे
षटकाराने धावफलक पुढे सरकलाय. एकूण धावा 21. संतोष कुवर आणखीन एक टायमिंग चांगलं होतं. डीप कडे फिल्डर आहेत मात्र धाव घेण्याची जी तयारी नव्हती. सुमित झुंजारांकडून कॉल झाला. फलंदाज पाहत बसले होते. टोटल रन्स बॅटिंग टीम सोसायटी पनवेल संघाची धावसंख्या 22. 22. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. बघा संपूर्ण बच्चे कंपनी ज्या कंटेनर मध्ये आपण पाहतो सर्व या इलेक्ट्रिक बाईक घेऊन आलेत. ओ लॉफ केलं. टायमिंग स्ट्रोक. सुपर पॉवर शॉट. काय फटका होता. संयमची लाईन रीड केली आणि त्यानंतर तडाखा षटकार. संयम म्हात्रेला पाहतो. धावा धाफलकावरची टोटल 28. 28. गुड बॅटिंग सुमित झुंजाराव. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. इंडिव्हिज्युअल योगदान पाहिलं 5 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक त्यांचं योगदान आपण पाहिलं 15. सुमित झुंजाराव, संतोष कुवर 1 षटकार 5 चेंडूचा सामना. संतोष कुवर आणि त्यांचं वैयक्तिक योगदान 9. 2 षटकानंतर धावफलक टोटल 28. 28 रन्स. पहिला सामना आपण पाहिला TMCC बोरकारनं जिंकला. त्यानंतर आराध्य 11 टाकीगावनं सामना सहज जिंकला. भूमिका चिरले या संघानं या अगोदरचा सामना जिंकला आणि त्यानंतर C ग्रुप मधून हा 4था सामना पाहतोय. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर आयोजित MG ट्रॉफीचा थरार सामना सूर्य 22 बाईक. संपूर्ण आमची बच्चे कंपनी प्रेक्षक भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना उद्यापासून कूपन विक्री सुरू होणार. 100 रुपयाच्या कूपन मध्ये प्रणय मिळणार. आपल्या भाग्यवान विजेत्यांना ही सुंदर आकर्षक बाईक. चला डीप कडे खेळला. डीप पॉइंट कडे ढकलले मात्र बघा संतोष आणि सुमित झुंजाराव पहिल्या काही चेंडूवर ते थांबले. वेट अँड वॉच केला. समोर साईची गोलंदाजी होती. संतोष कुवरला सूर गवसला नव्हता आणि आता आपली गुणवत्ता सिद्ध करताना 1 षटकार 1 चौकार संतोष यांच्या बॅट मधून. सुमित झुंजाराव बॅक टू बॅक 2 सिक्सेस. धावा धाफलकावरती टोटल 32. बॅटिंग टीम सोसायटी पनवेल. शरीरावरचा चेंडू कॉल केला. धाव घेण्याची तयारी होईल. डीप कडे चेंडू बॅक स्लिप. त्यानंतर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक कव्हर करतोय. कमबॅक चांगला आहे सोसायटी पनवेल. यस कॉल आलाय नक्कीच. नो बॉलचा कॉल. धावफलक आपण जरूर पाहतो. पंचांचा इशारा आलाय. पंचांचा अंपायर यू. यस फिल्डिंग टीम चेक करतो आपण एक्झॅक्टली. यस अंपायर डिसिजन नो बॉल. स्क्रीनवर सुद्धा डाउट्स क्लिअर होतील. ओव्हर स्टेपिंग. एकूण धावा धाफलकावरती टोटल 35. 35. साईश मात्र ऑन साइडला फटका बनवला. डीप कडे आता फिल्डर आहेत. आणि हा चेंडू नो बॉल फ्री. आपण पाहतो तिथे तत्पर होते. धोका होता मात्र तितकी. आता मात्र संतोष ज्या पद्धतीनं तो मूड मध्ये आलाय. मोठे फटके खेळण्याचा मोह त्याला आवरता येत नाही. इथे संधी जरूर होती खोलून खेळण्याची. एका बाजूला सुमित झुंजाराव पार्टनरशिप बिल्डअप चांगली होती. आतापर्यंत कोणत्याही प्रकारे रिस्क ते घेत नाही. एकूण धावा धाफलकावरती साईसचे षटक चौकार. त्यानंतर 1 नो बॉल. तिथे अतिरिक्त धावा आल्या 2 धावा. आतापर्यंत टोटल रन्स एकूण धावा 37. 37. ओ संधी स्लिप करण्या रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवेगळे प्रयोग करत होता संतोष कुवर. अगदी सुरुवातीपासून त्याचा हा प्रयत्न होता आणि त्यानंतर फायनली अडकवला आपल्या जाळ्यामध्ये साईशनं. पहिला धक्का सोसायटी पनवेलला.
नवीन फलंदाज झाले क्रमांक 3 वर विपुल सिंग. सोसायटी पनवेल, पनवेल मोहल्ला असेल हे संघ आम्ही ग्रामीण नाईट मध्ये खेळताना पाहतो, मात्र कमी स्पर्धा खेळतात. चांगले खेळाडू या संघाकडे. पूर्वीची नाईट स्पर्धा आम्ही पाहतो तिथे संघ खेळला. अश्विन कोट्याना त्या संघामध्ये खेळताना पाहिलं पनवेल संघाकडून, आणि आता सोसायटी पनवेल, मोल्ला पनवेल, भातान नाईट रजनीमध्ये सुद्धा हे संघ पाहिले. कमी स्पर्धा खेळतात, मात्र जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात आपल्या ग्रामीणच्या नाईट रजनी त्यामध्ये या संघांना खेळताना पाहतो. साईश आक्रमण केले, स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक रेडी आहेत. जयदीप गुड कॅच. संतोष कुवर आणि त्यानंतर विपुल सिंग विकेट, काही करू शकले नाही विपुल. आता क्रमांक 4 वर प्रकाश सोसायटी पनवेल साठी खेळताना पुन्हा तोच प्रयत्न, डीप कडे स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, सिंगल. सुमित झुंजाराव यांचं आता थांबणं संघ हितासाठी महत्वाचं असेल. आता पुन्हा ती संधी त्यांना मिळणार नाही, कारण ओव्हर कंप्लीट. बघा जर इमर्जन्सी असेल तर आपण ड्रिंक्स ब्रेक साठी कॉल करा, कारण आज थोडा डिले झालाय. आम्हाला माहिती आहे सर्व संघ या सुंदर आकर्षक स्पर्धेमध्ये खेळताना MG ट्रॉफी 3 षटकानंतर धावफलकावरती 38 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होते, त्यानंतर संयमच्या षटकामध्ये 15 आल्या. साईशनं दिल्या धावा 10. 3 षटकानंतर एकूण धावा 38. बघा TMCC बोरकार आणि आराध्य 11 टाकीगाव सामना होणार आहे. चला मॅच ऑन करा. 2 षटक बाकी आहेत. किती टार्गेट सेट होणार? 1:30 वाजलेत. अजूनही 3 हा सामना सोडून 3 महत्वाचे मॅचेस आहेत, ते असतील 4 षटकांचे. धावसंख्या टोटल आपण पाहतोय 38. 2 गडी बाद, धावा धावफलकावरती 38. तन्मय ठाकूर तिसऱ्या क्रमांकाचं षटक. संपूर्ण आमची आयोजक मंडळी, यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित दिमागदार स्पर्धा MG ट्रॉफी, सर्वांचा आपण च्या माध्यमातून बघा ही संकल्पना. ओ तन्मय आले, खराब चेंडू, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. सुमित झुंजाराव यांचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचे. एकूण धावा धावफलकावरती टोटल 39-39. तन्मय ठाकूर टीम मेघनाशेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासईसाठी. पुन्हा प्रयत्न होता आणि हा चेंडू आपण जरूर पाहिलं, डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती टोटल 39. तन्मय ठाकूर आक्रमणाचा प्रयत्न. सुमित झुंजाराव बऱ्याच वेळानंतर सिंगल मिळेल, स्ट्राईकला आलेत. सलग 2 षटकार बॅक टू बॅक पाहिले. जे षटक क्रमांक होता आपण जरूर पाहिलं, दुसरं, आणि त्यानंतर भरपूर वेळ झाला. सुमित झुंजाराव यांना स्ट्राईक मिळाले. आता धावा धावफलकावरती टोटल 40. तन्मय ठाकूर 4थं षटक सामन्यातील हा पूर्वार्ध.
सोसायटी पनवेल. ओ गुड स्ट्रोक टायमिंग लाईन ओळखलं अप्पर कटच्या माध्यमातून पॉइंट कडे फिल्डर आहे सिंगल एकने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 41 41 रन्स. तन्मय ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होईल. षटक क्रमांक 4 टार्गेट सेट करायचे सोसायटी पनवेल या संघाला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. एष्टी रक्षक आहे चुकी होणार नाही आणि हा झेल पकडलाय सोसायटी पनवेलला. आपण पाहतोय 4था धक्का. धावसंख्या टोटल पाहतो 41. तन्मय ठाकूर व्हाईट बॉल डॉट सिंगल सिंगल विकेट. 3 षटकानंतर 38 होत्या. आता 4थं षटक सोसायटी पनवेल. सुमित झुंजाराव सलामीला आलेत संघाचे पुरस्कर्ते. क्रिकेट खेळण्याचा तगडा अनुभव आहे अनेक वर्ष. मात्र आज क्रिकेटची हाऊस त्यांना मैदानामध्ये घेऊन आलेत. पनवेलच्या आम्ही पाहतो राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा वावर आहे आणि युवा वर्गाला प्रेरित करणारं हे व्यक्तिमत्व सुमित झुंजाराव. ऑफ स्टंपच्या बाहेर मेन अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक बॅटिंग टीम सोसायटी पनवेल. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बॅटिंग युनिट मध्ये सुद्धा आम्ही सोसायटी पनवेल कडे पाहिले चांगले सक्रिय फलंदाज आहेत. अगदी क्रमांक 7-8 पर्यंत सुद्धा चांगले फलंदाज खेळतात. क्लास त्यांच्याकडे. तन्मय ठाकूर एका बाजूला ग्रामीण रायगड ग्रामीण मधील आणखीन एक चांगला संघ खेळतोय तो जासई. या अगोदर आपण जावळेला पाहिलं बोरकारला पाहिलं. टीपकडे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सुमित झुंजाराव नकार देत असताना षटक क्रमांक 4 धावा धावफलकावरती बॅटिंग टीम. चेक करतो आपण अंपायर सिग्नल. अंपायर यू टीव्ही अंपायर. यस वेस्ट हाईट चेक करूया. फेअर अनफेअर ची चर्चा होईल. टीव्ही अंपायर नीरज रनावत सर जॉईंड आहेत. Yes, decision pending. Yes, fair delivery. Match on. धावा धावफलकावरती टोटल 42. आता प्लस ऍड होतील. यस टोटल रन्स 43 रन्स. बॅटिंग टीम सोसायटी पनवेल. सुमित झुंजाराव यांच्याकडून अपेक्षा आहे. फलंदाज झाला गणेश. षटक हाताळतो तन्मय ठाकूर. शेवटचा चेंडू असेल. समोर सुमित झुंजाराव. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहिले. पुन्हा तोच प्रयत्न. सावध फटका. इथे धोका. रनआउट साठी बघा कॉल होता. आता बाद व्हावं लागेल. तणाव आहे टेन्शन आहे. नाराज आहेत सुमित झुंजाराव. कॉल नव्हतं कम्युनिकेशन नव्हतं आणि जर कॉन्सन्ट्रेशन असतं एका बाजूला गणेश आहेत तरी सुद्धा गणेशला त्यांनी मोटिवेट केलं. तर अजूनही 1 षटक बाकी. धावा धावफलकावरती सोसायटी पनवेल. धावा नमूद झाल्या. सुमित झुंजाराव चांगल्या बऱ्यापैकी संघाचा डाव त्यांनी सांभाळला होता. मात्र इथे रनआउट विकेट मिळाले.
SDC 4 षटकानंतर धावसंख्या 43 आफ्टर 4 ओव्हर्स. आणि आता प्रमोद मडवी जासई संघासाठी शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक सुमित झुंजाराव यांचं खेळी पाहिली. 7 चेंडूंमध्ये 16 2 षटकार होते. मैदानावर जास्त काळ उभे राहिले होते मात्र शेवट गोड करता आला नाही. चला फास्ट खेळ. प्रमोद मडवी धावा दाफलकावरती टोटल पाहतो 43. MG ट्रॉफीचा आपण सर्वजण आनंद घेतो. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित ही दिमागदार स्पर्धा. तो पहिला चेंडू समोर ठेवला ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल प्रमोद मडवी. बघा संपूर्ण आमच्या या कंटेनर मध्ये आलेल्या या बाईक आणि सर्व आपले आयोजक. प्रमोद मडवी पुन्हा एकदा तोच टप्पा ठेवला. आता चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला बीट केलं. इथे आपण पाहतोय प्रमोद मडवी 2 चेंडू सलग डॉट. गणेश स्ट्रायकर एंडला 3 चेंडूंचा सामना केला. फक्त एका धावेवर खेळतात. नाराज आहे मैदानावर. तो चांगला खेळ आता टीम मेट्सना पाहिजेत. सोसायटी पनवेल किती धावांचं टार्गेट सेट होईल या अगोदर आपण पाहिलं. चिरले संघ ज्यांनी चांगल्या धावा आजच्या रात्रीमध्ये बनवल्या. लाईन ओळखलं जाऊन दिलं व्हाईट बॉल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो टोटल 44 44. 4 गडी सुद्धा बाद झाले. सोसायटी पनवेल टीम बॅटिंग करत असताना प्रमोद मडवी अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. आक्रमण ऑन साइडला दॅट इज अ टॉप शॉट. मनगटामध्ये प्रचंड पॉवर होते आणि मिड विकेट कडे हा पाठवला षटकार. बॅटिंग करत असताना प्रथम फलंदाजी ज्यांच्या वाट्याला सोसायटी पनवेल 50 रन्स कंप्लीट 50 झालेत. मागे ठेवला आणि तिथे वेळ मिळाला. चॉप केले. चाबुक स्ट्रोक दिली चपराक. या चेंडूला कव्हर कडे पाठवला. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. टप्प्याचा चेंडू थोडा लूज बॉल होता आणि तिथे फटका बनवला. चाबुक स्ट्रोक चपराक दिली. तितक्या वेगाने फटका खेळला. कौशल्य दाखवला. धावा अर्जित केला 6. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. आनंद आता सोसायटी पनवेल. गणेश बॅक टू बॅक 2 सिक्सेस. एकूण धावा धावफलकावरती 56 56. चला नो टीम मीटिंग. आता ती वेळ नाहीये का तुम्ही टीम मीटिंग घ्याल प्लॅनिंग कराल. आता थोडा आम्हाला डिले झाला तर अजूनही हा सामना सोडून ही इनिंग 1:30 वाजलेत 2:15 वाजतील तेव्हा हा सामना संपेल आणि त्यानंतर 3 मॅचेस अजूनही कव्हर करायचे. प्रमोद मडवी 2 डॉट वाईट 2 षटकार. पुन्हा आक्रमण सलग 2 षटकार. सलग हा 3रा षटकार. गुड बॅटिंग लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आणि खुश केलं. अंगणामध्ये पाहतोय गणेशचा हा झंझावत रुद्र रूप त्यांनी धारण केले. आक्रमकता दाखवली. आपल्या नावानिशी दाखवून देत असताना मिड विकेट. त्यानंतर कव्हर कडे खेचलेले 2 षटकार. दबाव वाढला. आता फिल्डिंग टीम प्रमोद मडवी ठरला महागडा. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये जी मेहनत केली 43 होता. आता सुसाट वेगानं धावा दाफलकावरती 62. चला बेकार गडी आहे. तापला आहे. गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. त्याच प्रकारची तोडफोड फटकेबाजी करतो गणेश. 6 चेंडूचा त्याने सामना केला. वैयक्तिक खेळतो 19. सोसायटी पनवेल सुमित झुंजाराव यांची 16 धावेची खेळी. संतोष कुमार चांगला सेट झाला होता मात्र तो शिकार बनला साईशच्या गोलंदाजीवर. त्यानंतर सुमित झुंजाराव काही गरज नसताना कम्युनिकेशन नव्हतं त्यांना मात्र विनाकारण विकेट फेकावी लागली. मैदानावर मात्र जसा क्रमांक 5 वर आला गणेश आणि त्यांनी कुरघोडी केली आपलं वर्चस्व. बघा बाईकचा फेरफटका. आमचे आयोजक टेस्टिंग चालू आहे. एमबाई
टेस्टिंग करतो सॅम्पल ओके आहे का नाही. वजनदार माणूस त्यांनाच टेस्टिंग दिली. यस सॅम्पल ओके. 3 षटकार आणि पुन्हा तोच प्रयत्न. आता कनेक्शन प्रॉपर झालं नाही. विकेट गडी बाद झाले. आता आपण पाहतोय टोटल 5वा चेंडू शिल्लक. यस आपण पाहतोय 2 डॉट 3 षटकार. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. एक व्हाईट बॉल 19 आला मागडे षटक. एकूण धावा 62, 62 आणि 63चं टार्गेट. चला टॉस आपण करतोय दोन्ही कॅप्टन. TMCC बोरकार आणि आराध्य 11 टाकीगाव या लवकर. बघा आता बाई सॅम्पल चेक करतील. थोड्याशा दीपक पाटील सर आपला जो कंटेनर आहे टॅम्पो तो ट्रॅफिक मध्ये जाम झाला होता भिवंडीला आणि त्यामुळे थोडी स्पर्धा ओपनिंग सेरेमनी डिले झाली आणि तेजस मात्रे तिथे गेले. अंबाईने सांगितलं आणि त्यांनी तो मार्ग मोकळा केला आणि तिथून या थेट आपण पाहतो बाईक आल्या MG ट्रॉफी मध्ये आणि तेजस मात्रे कुठेही सूत्र हलवू शकतात आणि तिथे ट्रॅफिक मध्ये फसली होती. पूर्ण आमचं कंटेनर लोडेड केलेलं आणि तिथे बघा ही नवीन डिझाईन आहे आणि या वर्षीचा शेअर मार्केट पाहिला तर इलेक्ट्रिक बाईक बऱ्यापैकी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचा खप झाला. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज त्यांचा टर्नओव्हर सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो. टी शर्ट शूज बॉल्स असतील खेळासाठी लागणारे साहित्य यांची उलाढाल असते. मात्र या वर्षीच्या हंगामामध्ये इलेक्ट्रिक बाईक बऱ्यापैकी अनेक स्पर्धेमध्ये पाहिल्या. चला टॉस करतो आपण. जाऊया टॉस बॉक्स मध्ये आणि तिथे दोन्ही कॅप्टन आले. तर आमचे प्रवीण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. प्रवीण भगत TMCC बोरकार. चांगला सामना होईल. चैतन्य सुद्धा टाकीगाव. सामना पाहायला मजा येणार. MG ट्रॉफी 4 षटकांचा सामना. टॉस आउट ऑफ द बॉक्स. तर टाकीगावनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी पसंती दिली. फिल्डिंग 4 षटकांचा सामना.
इलेक्ट्रिक बाईक. यस कंटेनर स्टाफ आपला धन्यवाद. ट्रॅफिकची समस्या होती आणि त्यातून तेजस म्हात्रे आणि मार्ग शोधला आणि फायनली MG ट्रॉफीमध्ये या सर्व बाईक दाखल केल्यात. चला एखादी बाईक वगैरे राहिले का बघा पुन्हा एकदा चेक करून. प्राइज झाले तर ओम साई धाब्याचे मालक विहान कुंदन भगत. साईसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. विहान कुंदन भगत आपण जरूर पाहिलं. ओम साई डाबा उत्कृष्ट चवीची अखंड परंपरा आणि त्यांच्या वतीने प्राइज आहेत. साईश मात्रे आणि भूषण मात्रे आघाडीची आक्रमक जोडी. चला 1:39 वेळेला आपण महत्व देऊया. 3 मॅचेस अजूनही आपल्याला कव्हर करायचे. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये आनंद घेतो त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. साईश मात्रे भूषण मात्रे टार्गेट जिंकण्यासाठी 12-60. 30 चेंडूमध्ये आपण पाहतो सरासरीचा विचार केला 63. 12.60 ची सरासरी कायम ठेवायची. स्क्रीनवर आपण पाहतोय सर्व आमची tenniscricket.in. तर सोसायटी पनवेल या वेळेला गोलंदाजी करेल. साईश मात्रे आणि भूषण मात्रे. स्ट्रायकर एंडला भूषण मात्रे. गोलंदाज प्रकाश. पहिला चेंडू शॉर्ट फाइंडला फिल्डर आहेत तिथे भूषण मात्रे. भूषण मात्रेची खेळी आपण पाहिली. पिसारवे नाईट आक्रमकता त्यांनी दाखवली. 2-3 मॅच मध्ये तुफानी खेळी खेळला भूषण मात्रे आणि त्यांच्या जोरावर सुद्धा संघाला जिंकताना पाहिलं. सोसायटी पनवेल च्या गोलंदाजांचा आता सामना करायचा. टीम जासईला कमी वेळा आमने सामने आले असतील. सोसायटी पनवेल जासई पहिल्यांदाच सुद्धा असू शकतात MG ट्रॉफीच्या माध्यमातून. प्रकाश आहे स्ट्रायकर एंडला आता खेळेल. साईश तो एक सुद्धा ऑलराऊंडर आहे. टीम जासई बॅटिंग युनिट मध्ये साईश खेळेल आता स्ट्रायकर एंडला. ओ फटका बनवला. लॉंग स्टेड हिट. नो चान्स शॉट लाईक दॅट. षटकार 6 धावा. टार्गेट आहे 63. प्रकाशला आपण पाहतोय साईशनं डावाची सुरुवात षटकाराने केली. इम्प्रेस केलं या फटक्यानं. साईश मात्रे एकूण धावा धावफलकावरती 7. लाईन ओळखलं जाऊन दिलं. इथे तयारी दाखवली होती. यस व्हाईट बॉल. पूर्वार्धामध्ये 13 धावा आलत्या तेव्हा सोसायटी पनवेलला पॉवर प्ले मध्ये फटकेबाजी केली. सुमित झुंजाराव 3 ओव्हरपर्यंत मैदानावर थांबले होते. त्यानंतर गणेशची आक्रमकता अगदी आपण शेवटच्या षटकामध्ये पाहिली. प्रकाश यंग टॅलेंट पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. भूषण तयारीत आहेत मात्र सिंगल. 12.60 ची सरासरी प्रत्येक षटकामागे. टार्गेट आहे 63. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई हा संघ बॅटिंग करतोय. टॉस त्यांनी जिंकला होता. नेक्स्ट मॅच टाकी गावनं टॉस जिंकलं आणि त्यांनी फिल्डिंगला पसंती दिली. TMCC बोरकार संघाविरुद्ध प्रकाश. खेचला तिकडे कव्हरला फिल्डर आहेत. रॉंग शॉट सिलेक्शन.
आणि पहिला धक्का टीम जासईला. बघा 1995चा करण अर्जुन या सिनेमातील एक गाणं होतं आणि बघा DJ SDC मध्यरात्रीनंतर वेगळ्याच मूड मध्ये येतात. प्रकाश विकेट मिळाली, विकेट हवी होती. भूषण आक्रमक बलवान जो आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि तो बाद झाला. आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो असं सुद्धा म्हटलं जातं. कधी कधी आक्रमक फलंदाज संघासाठी जेव्हा महत्वाच्या सामन्यामध्ये खेळण्यात येतात तेव्हा कधी कधी ते लवकर बाद होतात. या विकेटच्या शोधात होता सोसायटी पनवेलचा गोलंदाज प्रकाश. मात्र बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग. आता जयदीप मात्र प्रकाश पहिलं षटक पॉवर प्ले. धावा दाफलकावरती टोटल 9. टार्गेट 63. हो सावध खेळले, कोणती जोखीम उठवली नाही. शॉर्ट पॉइंटला गुड फिल्डिंग. हा डॉट बॉल. जयदीप मात्र आलेत. आक्रमकतेसाठी जयदीप ओळखला जातो. धावसंख्या टोटल 9. टार्गेट 63. पुन्हा एकदा फुटवर्क वापरलं. डीप कडे खेळलाय. क्षेत्र खाली. मिळतील धावा 4 चौकार. टोटल पाहतो 13. सोसायटी पनवेल अजूनही 50 धावा अंतर दूर आहे. तफावत आहे चेंडू आणि धावांमध्ये. ही गॅप आहे, ही पोकळी. जर मैदानावर साईश जयदीप आक्रमक झाला तर ते नक्कीच वेगाने धावगती वाढवतील. आक्रमकतेसाठी ओळखले जातात. एका बाजूला मास्टर प्लॅन आखलाय कारण सुमित झुंजारराव आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये सोसायटी पनवेलसाठी योगदान देत असताना सामन्यातील उत्तरार्ध TMCC बोरकार बॅटिंग करेल पुढच्या सामन्यामध्ये. गोलंदाज झालाय सोसायटी पनवेल कडून अजय मकास. चांगला गोलंदाज आहे अजय मकास. त्याला खेळताना आपण नेहमी पाहतो चांगल्या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. खुल्या गटाच्या जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा अजयची गोलंदाजी आपण पाहिले नेहमी. तो अजय मकास आला सोसायटी पनवेल कडून दुसरं षटक घेऊन. राऊंड विकेट ऑफ स्टंप वरून चेंडू थोडासा स्विंग होता. डाव्या हाताचा फलंदाज साईश. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला साईशनं. वैयक्तिक 8 वर खेळतोय. जयदीप पहिला चेंडू डॉट खेळला त्यानंतर त्याने एक चौकार दाखवला. 2 चेंडूचा सामना जयदीपनं केलाय. सेकंड ओव्हर अजय मकास. एकूण धावा दाफलकावरती टोटल 14. बॅटिंग टीम जासई पहिल्यांदा खेळतोय सोसायटी पनवेल विरुद्ध 2 हात करताना MG ट्रॉफी मध्ये. गोलंदाज अजय मकास. पहिला चेंडू सिंगल. समोर उभा आहे जयदीप मात्रे. आक्रमण केलं डीप कडे. फिल्डर आहे तो. गुड कॅच. ब्रिलियंट कॅच. प्रकाश होत्या बघा. आनंदा जल्लोष. ही विकेट हवी होती. जयदीप मात्रे झेलबाद.
ते DJSDC 1992चा हा आता सॉन्ग घेऊन आले. अगोदर 1995 दिवाना. आज वेगळ्या मूडमध्ये मध्यरात्रीनंतर DJSDC बघा मनोरंजन करताना. आज पहिली रात्र. अजय मका सिंगल विकेट मिळाली. जयदीपची इम्पॉर्टंट विकेट. ब्रिलियंट कॅच. किती अग्रेसिव्ह होते बघा तिथे फिल्डर अगदी अलर्ट होते. अजय मकासा चेंडू ऑन साइडला. इथे प्रयत्न चांगले केले मात्र नाही अडवता आलं. चौकार. थोडं डिस्टन्स भरपूर होता. त्यानंतर चेंडूवर नजर स्थिर ठेवणं कठीण होतं थोडं. मात्र प्रयत्न चांगले केले. 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल 18 धावा. धावसंख्या आपण पाहतो. अजय मकास सिंगल विकेट. चौकार. छोटासा रनअप. क्लीन बोल्ड. आता एंड चेंज केला. ओव्हर द विकेट न फसवला. आणखीन एक विकेट. आपण पाहतो 2 धक्के. मात्र इथे अजय मकासनं आपल्या षटकामध्ये 2 विकेट त्याला मिळालं. स्वतःच्या बाद केलं फलंदाज अगोदर भूषण. यस आउट. साईश मैदानावर अजूनही खेळतो. तो सलामीवीर बाद झाला. भूषण, जयदीप, राज, तन्मय ठाकूर क्रमांक 5 वर धावा फलकावरती. टोटल 18. पुन्हा एकदा हा चेंडू सेफ क्षेत्राकडे मात्र प्रयत्न होईल. लॉंग ऑफ सुद्धा गेला. तिथे बॅकअप साठी मात्र कव्हर वरून फिल्डर आले. तन्मय ठाकूर 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या 20-20. 2 षटकानंतर कंपॅरिझन केली. पूर्वार्ध 2 षटकानंतर 28 होत्या जेव्हा सोसायटी पनवेलला पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली. त्याच पद्धतीनं प्रवास सुरू. अजय मकास 1 चौकाराचा अपवाद वगळता बाकीच्या चेंडूवर त्यांनी काहीच करून दिलं नाही. लास्ट बॉल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि पकडलाय तिथे झेल. आणखीन एक धक्का. सोसायटी पनवेल गुड बॉलिंग गुड फिल्डिंग. आता जबाबदारी पूर्ण साईश मात्रेवर. कारण एका बाजूला आपण पाहतोय तन्मय, राज, जयदीप, भूषण सर्व सपशेल अपयशी. गार केलं ते फलंदाजीला आणि गडी बाद झाले. 4 धावा. धावफलकावरती 20. SDC 2 षटक संपली. धावा 20. टार्गेट 63. कॅल्क्युलेशन विनिंग एनालिसिस 18 चेंडू आणि 43 धावेची गरज. 18 बॉल 43. बघा सर्व इलेक्ट्रिक बाईक पार्क केले तिथे. उद्यापासून त्यांना चार्जिंगचं स्टेशन तिथे अवेलेबल होईल. त्यांचं ग्लास फिटिंग होईल. उद्या ते सर्व आपण पाहतो पॅकिंग कव्हर उद्या ओपन केलं जाईल. उद्या नवा लुक तुम्हाला तो बाईकचा आमचा कक्ष तिथे आमचे सर्व आयोजक मेहनत घेणार आहेत. आमचे ऑर्गनायझर कमिटी यमबाई, मंदार भगत, शुभम गरज, सुजल, संदेश भगत, साहिल भगत, नितीन भगत, प्रीत कडू, कल्पेश भगत असतील, अक्षय भगत आणि आमची सर्व बच्चे मंडळी. 18 मध्ये 43. सामना सूर्य मैदानावर. साईशला आता खेळावं लागेल. ते जाणीवपूर्वक फटके साईशला दाखवावे लागतील. सामना कठीण झाला. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 धावेसाठी यस प्रयत्न झाले. गुड रनिंग. सामना जसा उत्तरार्ध जवळ जवळ येईल तेव्हा दबाव वाढेल आणि साईशला हेच करायचे. एका षटकामध्ये
अजय मकासनं कमबॅक केला. आता पर्याय गणेश आहे. कदाचित अजय मकासचा एक सुरक्षित षटक अजूनही असू शकतो, हा प्रयत्न असेल. यस प्रकाश आहे. आता प्रकाशचा वापर केला. त्या प्रकाशनं पहिल्या षटकामध्ये 13 दिल्यात. करेक्शन. यस 12 मॅन करेक्शन केलं आपण. प्रकाश आहे. चांगला टप्पा होता. फटका खेळण्याचा प्रयत्न डीप कडे गेला. धाव घेण्याची तयारी होईल. 2 क्षेत्ररक्षक फाईन लेग कडे आणि मिळतील धावा 4. मीच लक्ष उद्या मॅच कडे. सामन्याची पार्श्वभूमी आपण पाहूया. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरं षटक मार्गस्थ. टार्गेट 63. 16 मध्ये 37. 16 बॉल 37 धावांची गरज. प्रकाश ज्याने पहिले षटक हाताळला तोच प्रकाश पुन्हा जबाबदारी घेतोय. बॉलिंग टीम सोसायटी पनवेल जासई थोडा दबाव वाढलाय. साईस थांबणं संघ हितासाठी आता मैदानावर महत्वाचं. 16 मध्ये 37. सावध खेळला. स्ट्रेट केला. साईशला थांबायचं मैदानावर. सामना त्याला जिंकून द्यायचं. त्याच उद्देशानं आता त्याला सोसायटी पनवेलच्या गोलंदाजीत सामना करावा लागेल. कारण कमी वेळा मी म्हणेन पहिल्यांदा आमने सामने आलेत. कदाचित गोलंदाजचा अभ्यास नसेल. यंग टॅलेंट आहेत. नवे चेहरे आहेत. जासई विरुद्ध सोसायटी पनवेल दोन्ही संघ एकमेकांसमोर पहिल्यांदा खेळतात. MG ट्रॉफीच्या माध्यमातून सामना थोडा कठीण होत चाललाय. 15 मध्ये 36 तफावत आहे. अंतर ही तफावत कमी करायची असेल बॅटिंग टीमला. षटकार चौकार खेळावे लागतील. प्रकाश राऊंड विकेटनं वेगवान ऑफ स्टंप वरून चेंडू सुसाट वेगाने गेला. किती तीव्रता होती बघा. यंग टॅलेंट आहे प्रकाश. आतापर्यंत प्रकाश पाहिलं. पहिला चेंडू 2 धावा. त्यानंतर चौकार सिंगल डॉट. 14 चेंडूचा खेळ बाकी. अजूनही 36. अंतर वाढत चाले. जर मोठे फटके आले तर ही तफावत कमी होईल. प्रेशर थोडा दबाव कमी होईल. आक्रमण या फटक्याची गरज होती पण तिथे फिल्डर सीमा रेषे लगत. इम्पॉर्टंट विकेट. फलंदाज चकित झाले. गुड बॉलिंग प्रकाश. विकेट त्याला मिळाली. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आता जासईला कठीण परिस्थिती. सामना अजूनही गेला नाही. एका फलंदाजाला तो धुमाकूळ करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. 13 मध्ये 36. क्या बात आहे. DJSDC चांगलं मोटिवेशन. धावसंख्या आपण पाहतोय 18 मध्ये 43, 17, 41, 16, 37, 15, 36, 14, 36. दबाव वाढलाय. बॅटिंग लाईनअप मध्ये भूषण, जयदीप, राज, त्यानंतर रक्षित, संयम आलाय. यस स्ट्रायकर इनला. प्रकाश थोडी लाईन बरकटली. हा व्हाईट बॉल. आता दोन्ही बंधू खेळतात टीम जासईसाठी. नाही का इन्फॉर्मेशन येते प्रणयकडे. 13 चेंडू आणि 35 धावेची गरज. या चेंडूवर मोठा फटका पाहिजे बॅटिंग टीमला. 13-35. आक्रमण बॅटच्या मधोमध. हो बऱ्याच वेळ चेंडू आपण पाहिलं उंच होता आणि हा षटकार.
12 चेंडू 29 धावेची गरज. महेंद्र शेठ गरज साहेब अगदी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आले होते आणि त्यांनी शब्द दिलाय आमच्या सर्व आयोजकांना पुढल्या वर्षी 4 व्हीलर आणि बाईक सुद्धा. गुड न्यूज आहे सर्व आमचे आयोजक. आणि साहेबांनी तारीख सुद्धा दिली आमच्या आयोजकांना का 30, 31 आणि 1 तारखेला ठेवा. 1 तारीख फायनल असेल हा शब्द दिलाय. पुढल्या वर्षीचा जे सीझन आहे 1 तारखेला सुरू करणार. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर. चला मॅच कडे वळतोय. 34 धावा झाल्यात आणि 5 गडी बाद. नाही तारीखचा ते मुहूर्त शोधतील. शुभ तारीख विषय हार्ड आहे. चला षटक क्रमांक 4 मॅच स्पीडअप करा. थोडा डिले होतोय कारण अजूनही 3 मॅचेस कव्हर करायचे. 2 वाजलेत. हा सामना संपायला 2:15 आणि त्यानंतर 3 सामने बॅलन्स आहेत. 12 चेंडू 29 धावेची गरज. गणेश आहेत षटक क्रमांक 4 बॅटिंग करताना स्ट्रायकर एंडला साईश मात्र. ओ खेचलाय पाठवला लांब लचक तडाखा आणि षटकार. आयुषनं आपल्या डावाची सुरुवात वैयक्तिक खेळाची सुरुवात षटकाराने केली आणि तो संघाचा प्रमुख खेळाडू. हा खेळाडू मोठ्या हिमतीचा आहे. हा मैदानावर शेवटपर्यंत उभा राहिला तर सामना सोपा करेल. 18 मध्ये 43 समीकरण 13-36. आता समीकरण होतं 12-29. 11 मध्ये 23. साईश मात्र 2 षटकार 1 चौकार. हा चेंडू हाफ ट्रॅकर असे चेंडू दिलं तर साईश ठेवणार नाही. नाम कापिय जासईचा ब्रँड आला षटकार. चढवलाय. आता डाव माझा. साईश तेच सांगतोय बॅक टू बॅक 2 सिक्सेस. आतापर्यंत इनिंग मध्ये त्याच्या वैयक्तिक 3 षटकार 1 चौकार. सामना सोपा होत चाललाय आणि आता सोसायटी पनवेल जो पुढाली. सुरुवातीच्या 3 गोलंदाजांनी जी मेहनत केली 7 धावेचं अजय मकाचं षटक. त्यानंतर प्रकाशला ऑप्शनल ठेवलं आणि त्या प्रकाशच्या षटकामध्ये 14 आल्या. 13 प्रकाशला पहिल्या षटकामध्ये दिल्या. अजय मकासनं जो वेगळा यू टर्न दिला. आता त्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवलं या 2 मोठ्या फटक्यानं. अजूनही वेळ गेली नाही. जो मेहनत करेल तो जिंकेल. 10 चेंडू 17 डॉट बॉल विकेट. जो अडथळा होता जेव्हा सुरुवातीच्या 3 गोलंदाजांना गोलंदाजी केली. भूषण, जयदीप, राज, तन्मय, रक्षित झटपट बाद झाले. मैदानावर सेट त्यांना होता आलं नाही. 10 चेंडू 17. तर बघा ओम साई ढाबा पारितोषिक विहान कुंदन भगत साई साठी प्रत्येक षटकार 500. आतापर्यंत 3 म्हणजे झाले 1500. 10 चेंडू 17 मागे ठेवला. पुन्हाच खेचण्याचा प्रयत्न. दबाव वाढलाय. थोडी तणाव परिस्थिती. गोलंदाज लाईन भरकटला मात्र इथे कमबॅक करण्याचा डॉट बॉल. दबाव बॅटिंग टीम अर्थातच वाढेल. मात्र साईश एक असा खेळाडू परिस्थिती कशी असू द्या तो चल बिचल होणार नाही. तो आपल्या कॉन्फिडन्सने नेहमी खेळतो. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याच्याकडे आणि हे सर्व काही गुण त्याच्या अंगी आहेत. तो साईश मात्र डॉट बॉल. आता 9 मध्ये 17. गोलंदाज गणेश षटकार षटकार डॉट. पुढचा चेंडू आक्रमणाचा प्रयत्न. आवाज आला तिथे कॅच इट डीप कड्या. फिल्डर आहेत आणि पकडला. जेली विकेट हवी होती. सामना अजूनही दोघांनाही समान संधी.
8 मध्ये 17. समीकरण होतं 18-43, 12-29. साईशनं त्या 2 षटकारांनी मॅच मध्ये कमबॅक केलं होतं. बघा हा बाईकचा शोरूम बॉक्स आहेत, काही बॅटरी आहेत का, चार्जिंग चार्जर सुद्धा असतील, त्यामध्ये काही ग्लासेस आहेत. किती बच्ची कंपनी खुश आहे प्रणिती त्या एवढ्या बाईक. चला लक्ष उद्या मॅच कडे. येणारे चेंडू आणि धावांचा अंतर नवीन फलंदाज झाले क्रमांक 8 वर शुभम म्हात्रे. संयम म्हात्रे सुद्धा आहे, त्यांनी षटकार दाखवला स्ट्रायकर एंडला. शुभम म्हात्रे, गोलंदाज गणेश. 6-6 डॉट विकेट. 2 चेंडूवर मार खाल्ला, 2 चेंडूवर कमबॅक केलाय. खोला चेंडू, आता डोक्याने गोलंदाजी होते, जी गोलंदाजी स्मार्ट गोलंदाजी केली अजय मकासनं, आणि तोच कान मंत्र घेतलाय गणेशनं. आता कमबॅक करून देत असताना सुरुवातीच्या 2 खराब चेंडूवर शक्ती प्रदर्शन पाहिलं साईशचा. लांब लचक षटकार, मात्र जसा साईश गेला पुन्हा दबाव वाढला. आता 7 चेंडू 16 धावेची गरज. घमासान युद्ध सामना अजूनही दोन्ही संघांना विजयासाठी प्रयत्न नक्कीच करतील. गोलंदाज गणेश क्षेत्ररक्षणामध्ये जशी सजावट करतो त्याच पद्धतीनं तो चेंडू डिलिव्हर करतो. डोक्याने गोलंदाजी करतो गणेश. आता ऑफ स्टंपला ठेवला, बीट करतो, टाळ्यांचा आवाज येतो, कौतुक होत असत. आपण फिल्डिंग करणार आहात तर स्क्वॉड, फिल्डिंग स्क्वॉड रेडी राहा. आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबला तरी चालेल, कारण जसा सामना संपेल आपण जाऊ शकता. कुणाची परवानगी न घेता फिल्डिंग सेट करू शकता. आणि बॅटिंग TMCC बोरकार यांना सुद्धा आम्ही सूचना देतो. भूमिका 11 चिर्ले संघानं या अगोदरचा सामना जिंकला आणि यातून विजय होणाऱ्या संघाची लढत त्यांच्या विरुद्ध असेल. तर टीम स्क्वॉड आराध्य 11 टाकीगाव आपण रेडी राहा. चला फिल्डिंग सेट करा. सोसायटी पनवेल, वेळ घेऊ नका. आज भरपूर वेळ सर्वांना दिला आयोजकांनी, जरी उशीर झाला तरी बऱ्यापैकी सर्वांना सांभाळून घेतलं. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगरचे सर्व आमची आयोजक मंडळी भरपूर मोठ्या संख्येनं आज उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपण पाहुण्यांची उपस्थिती पाहिली. सामन्याकडे वळते. 6 चेंडू 16. लकी आलाय. लकीच्या हातामध्ये सामन्याचं भविष्य. यंगेस्ट लकी. शेवटचं षटक. पहिला चेंडू खराब आणि त्याला पाठवलाय डीप कडे आणि पंचांचा इशारा. षटकार. लकीचा टॉस चेंडू प्रहार केला. खराब चेंडूला अशी शिक्षा मिळत असते. आपण बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये पाहिले. लकी थोडा दबाव आहे त्याच्यावर. 5 चेंडू 10 धावा. ओ टप्पा चेंज केला, मात्र पंचांचा इशारा बघा. चेक करतो आपण अंपायर. यस अंपायर. ओव्हर स्टेपिंग आपण तिथे डाऊट्स क्लिअर करूया. फिल्डिंग सेट ठेवा. 6 मध्ये 16 फलंदाज शुभम. शुभमच्या षटकाराने सुद्धा एक नवी ऊर्जा आणली या मॅच मध्ये. चेक करताना आमचे टीव्ही अंपायर.
लकीचा पहिला चेंडू षटकार. खूप महत्वाचा क्षण आहे. काय तो निर्णय असेल. टीव्ही अंपायर आमचे कॅमेरामन चेक करतात. 4 कॅमेरे tenniswicket.in स्पर्धा कव्हर करते. एक मेन स्टेजवर आहे. ग्राउंडचे आपण 2 मेन कॅमेरा पाहतो. आता वेगळ्या अँगलनं चेक होईल. फेअर अँड फेअरची चर्चा तिथे जरूर होईल. यस अंपायर सिग्नल नो बॉल. सामना सूर्य आनंद तोडा जासईच्या पॅव्हलियन मध्ये. चला अंपायर डिसिजन फायनल आहे. मॅच ऑन करा. चला बाहेरून आवाज नको. डिस्कशन होईल. फायनली तो निर्णय आम्ही पोहोचू. फिल्डिंग सेट करा. सोसायटी पनवेल. टार्गेट आहे 63. यस डिसिजन झालं. तिन्ही आमचे ऑफिशियल्स आणि फेअर डिलिव्हरी. अंपायर्स डिसिजन. चला तिन्ही पंचांनी चर्चा केली. फिल्डिंग लावा. कमिटीच्या सूचना आल्या. सामना सुरू ठेवा आपण. चला मॅच ऑन करा. पंच 6 चेंडू 16, 5 चेंडू 10. आता 4 चेंडू 10 धावेची गरज. सामना महत्वाचा आहे. अगदी डाऊट्स होतं. मग 3 पंच एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये निर्णय आणि त्यानंतर हा निर्णय पोहोचवला आणि फायनली सामन्याकडे आपण वळूया. एकूण धावा दाफलकावरची टोटल धावसंख्या 53. टार्गेट 63. चेंडू शिल्लक 4. 10 धावेची गरज. पुन्हा आक्रमणाचा प्रयत्न आणि स्विंग करतो चेंडूला. मध्यम गती. गुड बॉलिंग. लकी षटकारानंतर तो 2 डॉट आणि लकीला मोटिवेट करताना जासई विरुद्ध सामना पाहतो आपण. सोसायटी पनवेल. चेंडू शिल्लक 3. 10 धावेची गरज. 6-16 षटकाराला 5-10 समीकरण मधलं त्यानंतर 4-10 3-10. आता पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज लकी 6 डॉट डॉट समोर उभा आहे. शुभम ज्याने षटकार टोकला. 2 चेंडू डॉट खेळलाय. लकी नेक्स्ट बॉल पुन्हा समोर ठेवला. पुण्यामध्ये पाच बसले. धाव सोडण्याची तयारी. इथे धोका. गुड बॉलिंग. नवे समीकरण आता डोळ्यासमोर. कौतुक होईल. नाराज आहे बॅट्समन. रनआउट. 2 चेंडू. यस चेक करतो आपण. पुन्हा डाऊट्स आहेत काही. हा सामना थोडा अगदी लास्ट मोमेंटला टफ होत चाललाय. चर्चा होती या सामन्याची MG ट्रॉफी मध्ये. समीकरण होतं 18-43. त्यानंतर 12-29 6-16 4-10. यस डिसिजन येईल. मात्र 2-10 समीकरण असेल. शुभम रनआउट. चला फिल्डिंग सेट करा. सोसायटी पनवेल.
लकी पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन फलंदाज सरकला. 2 चेंडू 10 धावेची गरज. यस, लक्ष उद्या मॅच कडे. एमजी ट्रॉफी आज पहिली रात्र सामना पाहतोय जासई विरुद्ध सोसायटी पनवेल. अगदी लकीच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्याने फेकलेले 3 डॉट बॉल, रनआउट, दबाव वाढला. आता चेंडू शिल्लक 2, 10 धावेची गरज. दोन्ही चेंडूवर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. चला, सामना आवडला असेल. प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा आवाज येऊ द्या. मध्यरात्रीचे 2:14 गुड बॅटल, गुड बॅटल. सोसायटी पनवेल जासई पहिल्यांदा आमने सामने आले. अजय मकास 7 धावेचे षटक. प्रकाश 2 षटकामध्ये महागडा राहिला. लकीनं मात्र जबाबदारी घेतल्या. विजयासाठी दोन्ही संघ आसुसलेले. पाहायचे विजय कोण मिळवणार. भविष्य लकीकडे पुन्हा या सामन्याचं. त्यानंतर फलंदाज आहे राजा राठोड स्ट्रायकर एंडला. 2 चेंडू 10 ऑन साइडला. आता थोडा आनंद असेल. मोठा फटका रोखलाय. नाराज आहे फलंदाज. लकीने जे 3 चेंडू हाताळले ना डॉट बॉल, तिथे जर एखादा मोठा फटका असता, मात्र क्रिकेट हे शक्यता अगर जर तर या शब्दाला महत्व नसतं. लकीनं केलेला छान कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक. लकी जे डॉट चेंडू फेकले ना तिथे सामना उघड झाला. समीकरण होतं 6-16. 5 धानी सोपा झालता. एक मोठा फटक्यानं पुन्हा सोपं झालं असतं. मात्र गोलंदाजानं केलेला कमबॅक. 1 चेंडू 9 धावेची गरज. 1 मध्ये 9. चला, फिल्डिंग स्क्वॉड रेडी राहा. जसा चेंडू पडला जाईल निर्णय येईल, त्यानंतर आपण जाऊ शकता. ऑफ डीप कडे यस फिल्डर आहेत आणि सामना जिंकला तो सोसायटी पनवेल या संघानं. अभिनंदन. लकी च एक चांगलं षटक. त्यानंतर अजय मकास प्लेअर ऑफ द मॅच देतो आपण. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने मॅचला यू टर्न दिलं. 3 विकेट. आणि आम्ही पाहतोय व्यावसायिक खेळाडू तो अजय मकास. 7 धावांमध्ये 3 विकेट. प्लेअर ऑफ द मॅच. एमजी ट्रॉफी आपण पाहतोय. हा चांगला सामना. काही लकीनं केलेला कमबॅक बघा. आपण लकीला पाहतोय. tenniscricket.in यंग टॅलेंट. तर प्रवीणजी भगत साहेब आमचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि डेडिकेट केलं अजय मकासनं यंगस्टार लकीला. लकी एज वय त्याचं सुद्धा सुमितजी झुंजाराव असतील आमचे. कमी वयाचं आहे. साईश मात्र आपण यायचंय.